बदलापूर नजीकच्या बारवी डॅम परिसरात पुन्हा एकदा अजगर आढळल्यानं काही काळ खळबळ उडाली। कोंबड्यांची शिकार करून फार्म हाऊस परिसरात दबा धरून बसलेल्या इंडियन रॉक पायथनला स्केल अँड कन्झर्वेशन ट्रस्टच्या सर्पमित्रांनी यशस्वीरित्या रेस्क्यू केलाय। त्यानंतर वन विभागाच्या वतीनं या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास स्केल अँड कन्झर्वेशन ट्रस्टच्या सदस्यांना बारवी डॅम परिसरातून एक महत्त्वाचा कॉल प्राप्त झाला। बारवी डॅम परिसरात श्रीधर पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये कोंबड्यांची शिकार करून एक भला मोठा अजगर इंडियन रॉक पायथन हा दबा धरून बसल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच सर्पमित्र संकेत कर्णिक आणि विकास आढाव हे घटनास्थळी दाखल झाले। अत्यंत सावधगिरीनं आणि कौशल्यानं या अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यूही केला। यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, वन परिमंडळ अधिकारी श्याम सुंदर बहीर आणि नियत क्षेत्र वन अधिकारी दीपक बेनके यांच्या निर्देशानुसार अजगराला जंगलातील नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आला। विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षात याच परिसरातून अजगर जातीचा साप पकडण्याची ही 5वी घटना असल्याची माहिती संकेत कर्णिक यांनी दिली आहे। तर परिसरात भक्ष्य आणि राहण्यासाठी पोषक वातावरण असल्यामुळे हा अजगर कोंबड्यांच्या वासानं येथे आला असावा अशी प्राथमिक माहिती देखील या सर्पमित्रांनी दिली आहे। या रेस्क्यू मोहिमेत सर्पमित्र लतेश पाटील, हर्षद झाडे आणि कृतिक पवार यांनी ही मोलाची भूमिका बजावली आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।